सुद्धा. म्हणून त्यांचे चरित्र आपण चिंतनात घेतले पाहिजे, समोर आणले पाहिजे. असं भक्तांना त्रास झालेला देवाला कधीच सहन होत नाही. असं एक लाखे कोल्हाट्याचा एक सिद्धांत समोर आलेला. लाख्या कोल्हाटी हा डोंबाऱ्याचा खेळ करायचा आणि तो डोंबाऱ्याचा खेळ करायचा त्याचा एक नियम असायचा का प्रत्येक दिवशी सकाळी उठलं का त्याचं नामस्मरण भजन पूजन काय जे व्हायचं ना, झाल्याच्या नंतर तो ढोल घ्यायचा आणि जेवढे गावात मंदिर आहेत प्रत्येक मंदिरापुढे तो आधी ढोल वाजवायचा आणि त्या देवदेवतांचा भजन करायचा. ते केल्याच्या नंतर चौकामध्ये ते दोर बांधायचा आणि त्यांची एक अशी मुलगी होती, अशी सुंदर होती, तिचं असं वर्णन केलेलं आहे का सगळ्या जगाचं सौंदर्य त्या मुलीमध्ये भगवंतांनी ओतलं होतं की काय. अशी सुंदर मुलगी होती आणि मग ती दोर बांधायचा, हा लाख्या कोल्हाट्याने ढोल वाजवायचा, त्या मुलीने त्या दोरीवर खेळ खेळायचा. असं अनेक वर्ष चाललेलं होतं. आणि ज्या वेळेला संध्याकाळी तो खेळ संपला ना, त्याचा नियम असायचा आणि खरा तो नियम ना प्रत्येकाच्या जीवनात असला पाहिजे. बरेच लोक असे आहेत आपली 100 रुपयाची जर दिवसाची कमाई असेल ना, त्याच्यातले कमीत कमी 10 ते 15 रुपये तरी आपण द्यावा करता. जाऊ द्या 15, 5 तरी रुपये आपण त्याच्याकरता बाजूला काढले पाहिजे. पण नाही तुम्ही आम्ही ते करत. त्या लाख्या कोल्हाट्याचा नियम होता, तो काय करत त्यांनी घरातल्या खर्चाचा अंदाज काढलेला होता का आपल्याला घरामध्ये खर्च करता किती पैसे लागतात आणि तो खेळ संपला का तेवढेच पैसे तो काढून घरात घ्यायचा आणि बाकीचे पैसे तिथं जाऊन मंदिरात पेटीत टाकायचा. अशा अनेक वर्षे खेळ चालला. मी तर काय म्हणते बरं का, संतांचा छळ लोकांनी केला नाही म्हणजे मोठा घास घेते मी, पण देवाला काय बरं का हे संतांचं प्रात्यक्षिक करून दाखवायचं होतं की काय. देव काय एवढा वेळा होता का त्याच्या भक्ताला त्रास लोक देत तरी गप्प बसत होता. पण माझा संत माझा भक्त किती ओरिजिनल आहे हे दाखवून द्यायचं होतं, म्हणून लोकांकडून त्रास देऊन घेतला असं म्हणायला काय हरकत नाही. आणि मग एक दिवशी काय झालं, ते पैसे नेऊन पेटीत टाकायचं, थोडेफार घरी घेऊन त्याच्यावर त्यांचं नित्यनेमाचं घरातलं रुटीन चालायचं. एक दिवशी असा चौकात खेळ चालू आहे, ती मुलगी दोरीवर चालतीये आणि काही टुकार मुलांनी त्या मुलीला पाहिलं आणि त्या मुलांनी विचार केला का ही मुलगी आपल्या राजाच्या राजवाड्यात खूप खुश म्हणजे शोभून दिसल किंवा आपल्या राजाच्या उपयोगाची गोष्ट आहे आणि राजा आपल्याला खुश होऊन आपल्याला पण काही देईल. आणि त्या मुलांनी काय केलं, ती मुलगी उचलली आणि तिथून पळ काढला त्यांनी. आता लाख्या कोल्हाटी काहीच करू शकत नाही. लाख्या कोल्हाट्याला इतक्या वेदना झाल्या का भगवंता असं मी काय पाप केलंय. माझी एकुलती एक मुलगी, तिच्या जीवावर माझा घर प्रपंच चाललेला आहे. बरं माझ्या प्रपंचाचं होऊ दे काही, पण आता माझ्या मुलीचं काय होईल, हे राक्षस काय करतील. एवढा त्यांनी भगवंताचा दावा केला आणि असाच तो घरी गेला. त्यांनी ते सामान गोळा केलं नाही किंवा पैसे गोळा केले नाही, काही केलं नाही आणि त्या मुलीला नेऊन त्या मुलांनी त्या राजाकडं सोपवली. राजाची पण काय ताबडतोब म्हणजे हिंमत झाली नाही. जसं रावणाने कसं सीतेला घेऊन तर गेला पण हात लावू शकला नाही, तसं ह्या मुलांनी ती मुलगी नेऊन राजवाड्यात राजाच्या पुढं दिली. त्यांनी एका खोलीमध्ये बंदिस्त केली. खोलीत बंदिस्त केल्याच्या नंतर ती मुलगी एका संताची एका भक्ताची होती. जन्मल्यापासून नामस्मरण हे तिच्या घरात चाललेलं असायचं. त्या मुलीने अखंड नामस्मरण तिकडं सुरू केलंय. इकडं लाख्या कोल्हाटी गेला, घरात दरवाजा बंद करून नामस्मरण करतो, देवाचा धावा करतोय. आणि भगवंतानी विचार केला, रुक्मिणी मातेला बोलले आता माझ्या लाख्याच्या संसाराचा आपल्याला काळजी केली पाहिजे. आपण आता तो खेळ खेळला पाहिजे. जगाचा बाप ढोल वाजवतोय आणि जगाची आई रुक्मिणी माता त्या दोरीवर चालतीये, खेळ खेळतीये. देवाने स्वतःचा पितांबर अंथरलाय बाजूला
मग आता तुम्ही विचार करा, जिथं देव ढोल वाजवतोय, जिथं रुक्मिणी दोरीवर चालते, तिथं पैशाचा काय ढीग कमी असेल का? खेळ संपलाय, लोक जिकडे तिकडे गेले आणि भगवंतानी ते गाठोडं बांधलंय. आणि आता देवाला काय गुप्त रूपात ठेवू नाही तर सगुण रूपात ठेवू. ते गाठोडं त्या नाक्या कोणाच्या घरात नेऊन ठेवलं, सामान तिथं नेऊन ठेवायचं आणि पुन्हा पंढरपूर गाठायचं, असं चालायचं. आणि मग एक दिवशी काय झालं, नाक्या कोणाट्याने ओळखलं हे काय आहे, हा शेला भगवंताचा आहे, याच्यामध्ये एवढे पैसे आहेत, कोणीही गेलं. आणि मग ते नाक्या कोणाट्याने पाळतच ठेवली. आणि भगवंत आले आणि नाही, तिकडं काय झालं, त्या राजाने जी मुलगी नेली होती, त्या राजवाड्याची मुलगी नेली होती, तो राजा एक दिवशी तो खेळ पाहायला आलाय, रस्त्याने चाललाय. इकडं भगवंत ढोल वाजवतो, इकडं रुक्मिणी माता नाचतीये, फुल गर्दी झालेली आहे. आणि त्या राजाने जरा उभं राहून पाहिलं तर त्याच्या डोक्यामध्ये त्याला तीच मुलगी तिथं नाचताना दिसत होती. जी मुलगी आपण बंदिस्त केली तीच मुलगी इथं नाचते. काय प्रकारे हा? राजा पुन्हा राजवाड्यात गेला आणि त्या मुलीकडे पाहिलं. त्याने विचार केला, ही सामान्य गोष्ट नाहीये, याच्यामध्ये काहीतरी आहे. आणि त्या मुलीला आदरातिथ्याने त्या राजाने ती मुलगी घेऊन जिथं खेळ चाललेला होता चौकात, लक्ष देऊन ऐका, ज्या चौकात खेळ चाललेला होता त्या चौकामध्ये तो राजा त्या मुलीला घेऊन आलाय. तोपर्यंत इकडं भगवंत रुक्मिणी माता अदृश्य झाले. आणि तो राजा, त्याला सुद्धा आश्चर्य वाटलं, काही मिनिटापूर्वी खेळ चाललेला होता आणि हीच मुलगी इथं नाचत होती, मग आता कुठे गेली ती मुलगी? आणि त्या मुलीला काय वाटलं का, आपल्याला ज्या वेळेला उचलून इथून नेलं त्यावेळेला माझ्या वडिलांना खूप दुःख झालं असं, आणि माझ्या वडिलांनी हा पसारा काहीच गोळा केला नाही, पैसे गोळा केले नाहीत, आणि माझे वडील असेच गेले असते निघून. त्या मुलीने ते सगळं सामान गोळा केलंय, पैशाचं गाठोडं बांधलंय. आणि ज्या रस्त्याने वडील जात होते, जाता जाता ज्या मंदिरामध्ये पैसे टाकत होते आणि घरी जात होते त्या रस्त्याने चालली. आणि त्या मंदिरात भगवंताला बोलते, भगवंता, माझे वडील फक्त घर खर्चाला जेवढे पैसे लागतील तेवढेच पैसे घरी नेत होते, पण आता मला माहित नाहीये घर खर्चाला किती पैसे लागतील ते, तर मी माझ्या वडिलाला विचारून येते आणि मग पैसे परत आणते. ज्या वेळेला ती मुलगी घरी जाते आणि वडिलांनी पाहिलं, वडिलांनी लांबूनच धावत येऊन हांबरडा फोडला आणि मुलीला मिठी मारली, बेटा कशी आहेस तू, तुला कोणी त्रास दिला का? ती बोलती, नाही बाबा, मी एकदम सुरक्षित होते आणि सुरक्षित आले, पण तुम्ही हे सगळं तिथंच टाकून आलात, हे मी गोळा करून आले. बाबा, आपल्याला जेवढे पैसे लागते तेवढे काढून घ्या आणि नियमाप्रमाणे बाकीचे पैसे मंदिरात देऊन टाका. हे कोणी केलं? कशामुळे केलं? तेवढी भक्ती, एक निष्ठ भाव असला पाहिजे. आता कसं आहे, तुम्ही आम्ही आता प्रत्येक कोणाला भगवान पांडुरंग परमात्मा आवडत असेल, कोणाला देवी आवडत असेल, कोणाला खंडोबा, कोणाला काही बी आवडू दे, पण भक्ती हे मेन मुद्दा आहे. जसं समुद्र असतो, समुद्रामध्ये ओढा, ओगळी, नदी, नाले, गंगा, यमुना काय जे असेल त्यांचं ध्येय काय असतं? समुद्राला मिळणं. साध्य आणि साधन हे समजलं पाहिजे. साधन काय आहे? समुद्राला जाऊन मिळणं. साध्य काय आहे? एकरूप होणं. तसं तुम्ही कोणाचीही भक्ती करा, ही सगळी भक्ती भगवंताच्या चरणाशी जाते. सगळ्या नदी नाल्याचा जसा बाप समुद्र आहे, तसा सगळ्या देवदेवतेचा बाप पांडुरंग परमात्मा आहे. आता मी करीत असं देवीची भक्ती, ठीक आहे ना, तुला देवी आवडते, कोणाला पांडुरंग आवडतो. अशीच एक कथा भक्ती विजयामध्ये चाललेली आहे. विद्यानगरचा राजा रामराया, तो देवीचा एवढा निश्चित भक्त होता आणि त्याने असं सुंदर देवीचं मंदिर बांधलेलं होतं. एवढी शोभशारे राजेशाही थाटामध्ये तो देवीची पूजा करायचा. आणि आजूबाजूला
बाग बगीचा लावलेला आणि त्याने त्या देवीच्या मंदिराला ना कचऱ्याचं पॉलिश केलेलं होतं. त्या राजाला इतका अहंकार झालेला होता का सगळ्यात श्रेष्ठ माझीच देवी, सगळ्यात श्रेष्ठ पूजा मीच करतोय, बाकीच्या देवदेवताची पूजा एवढी राजेशाही थाटात होतच नाही. आणि असं त्याच्या मनामध्ये एक ठरलेलंच होतं. आणि एक दिवशी पंढरपूर वारकरी चाललेला आणि त्या राजाने त्याची भेट झाली. तो राजा बोलला, वारकरी बाबा कुठे चालला, कुठून आला? त्यामुळे पंढरपूरला आलो, जायचंय मला पुढे इकडं. चला म्हणे तुम्ही, मी इतकं सुंदर देवीचं मंदिर बांधलेले, बाग बगीचा लावले, खूप वर्णन केलं. आणि त्या देवी त्या वारकऱ्याला तो ती देवी दाखवायला गेला, मंदिर दाखवायला गेला. एवढं वर्णन करायला लागला ना तो, एवढं वर्णन केलं तिथपर्यंत ठीक होतं. तो वारकऱ्याला बोलला, पाहिलं ना माझ्या देवीचं ऐश्वर्य, काय तुमचा पांडुरंग म्हणे, काय तुमचं पंढरपूर, काय तिथं म्हणे, तुमचा देव तर भिकारीच आहे आणि तुमचे वारकरी तर सदा म्हणे भिकारी असतात. त्या वारकऱ्याला एवढा राग आला, एवढा राग आला. ते म्हणला, राजा तुझी देवी श्रेष्ठ आहे मला मान्य आहे, तू बाग बगीचा लावलाय मान्य आहे, तुझ्या देवीच्या मंदिरात कचऱ्याचं पॉलिश केले, राजा बोलू का मी? अरे माझं पंढरपूरच सोन्याचं आहे, माझं पंढरपूर सोन्याचं आहे, माझ्या पांडुरंगाचं मंदिर सोन्याचं आहे. तू म्हणतोस ना मी बाग बगीचा केलाय, माझ्या पंढरपूरमध्ये कल्पतरूच्या बाग आहे, काय कल्पतरूच्या बाग आहे, कामधेनूची किल्लार आहे, चिंतामणीचे ढिगारे, माझ्या पंढरपूरमध्ये चंद्रभागा, भीमा, पवित्र तीर्थक्षेत्र आहेत. माझ्या पंढरपूरमध्ये पुंडलिकासारखा भक्त आहे आणि त्या भक्ताकरता द्वारकेवर पांडुरंग परमात्मा पंढरपूरमध्ये आलाय आणि त्या भक्ताकरता तिथं स्थायी झालाय. एवढं माझ्या पंढरपूरचं वैभव आहे आणि माझ्या पांडुरंगाचं वैभव आहे. राजा तू तुझ्या देवीचं वर्णन केलंस तिथपर्यंत ठीक होतं, पण तू माझ्या पंढरपूरला माझ्या देवाला भिकारी बोललास. आणि सांगू का म्हणे राजा ह्याच्या पुढे जाऊ, तू जी बोलतोस ना माझी देवी अशी आहे तशी आहे, पण तुझी ही देवी आहे ना माझ्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये झाडू मारायचं काम करते. काय करते? झाडू मारायचं. त्यावेळेला तो राजा एवढा क्रोधित झाला, एवढा चिडला. तो वारकरी बोलला, राजा चिडू नको, प्रत्यक्ष पाहायला चल. तो बोलला, मी प्रत्यक्ष पाहायला येणार आहे आणि जर का वारकरी बाबा हे तिथं मला पाहायला नाही भेटलं तर त्याच जागेवर तुझे तुकडे करीन, तुला मारून टाकीन. तो वारकरी बोलला, काही हरकत नाही, चल पाहायला. होतं का पंढरपूर सोन्याचं? होते का कामधेनूच्या खिल्लार? पण एक निष्ठ भाव काय होता त्या भक्ताचा, वारकरीचा. आणि रस्त्याला निघल्याच्या नंतर वारकरी भगवंताचा दावा करायला लागला, भगवंता जसं जसं मी वर्णन केलंय तसं जर तू तिथं दाखवलं नाहीस तर माझी काय आता म्हणजे बरीगत नाही. तो माझं काय करील किंवा नाही करील तो भाग वेगळा आहे, पण ज्या वेळेला पंढरपूरमध्ये ह्या वर्णनासारखं दिसणार नाही त्यावेळेला मी स्वतःच माझा देह समर्पित करीन. आणि मग हे दोघं पंढरपूरमध्ये प्रवेश केल्याबरोबर जायच्या आधी भगवंतांनी सगळ्या गोष्टी वर्णनाप्रमाणे तिथं तयार ठेवल्या. फिरत 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 राजा आणि वारकरी पांडुरंगाच्या मंदिरात आले. मंदिरात आले पाहतोय राजा तर त्याची राजाई देवी, त्या देवीचं नाव राजाई होतं. राजाई देवी झाडू मारतीये. धावतच तो राजा गेला, आई हे काय करताय? ती आई बोलली, राजा मीच एकटी नाही, माझ्यासारख्या अशा हजारो देवी या भगवंताच्या मंदिरामध्ये झाडू मारायचं काम करतात. राजा जे वारकऱ्यांनी वर्णन केलं ते पूर्णपणे खरं आहे. आणि ह्या सर्व क्षेत्रामध्ये पंढरपूर हे क्षेत्र सर्व क्षेत्रामध्ये पवित्र आहे. सगळ्या देवदेवतामध्ये पांडुरंग परमात्मा श्रेष्ठ दैवत आहे. भीमा, चंद्रभागा पुण्य पवित्र अशा नद्या आहेत. पुंडलिकासारखा भक्त आहे. आणि म्हणून 33 कोटी देव
राजा इथं तिष्ठत भगवंताची वाट पाहत उभे असतात. काय हे फक्त भक्तीचं ऋण देवावर झालं का? देव त्या भक्ता करता जे नाही ते करून दाखवायला तयार आहे. फक्त तुमची भक्ती तेवढी पाहिजे, तुमची हात त्याच्यापर्यंत गेली पाहिजे. पण आपले हात कधी जातील? आपण ह्याला त्याला त्याला जवळ बोलतो, कुणीच आपल्याला मदत नाही केली का मग आपण देवाला हाक मारतो. अशी आपली अवस्था आहे. म्हणून आपण एकनिष्ठ भाव ठेवा. तुम्ही कुठे बी ठेवा, कोणत्या बी देवापाशी तुम्ही एकनिष्ठ भाव ठेवा, ती सगळी सेवा तुमची पांडुरंग परमात्म्यापर्यंत भेटून जाते. आता आपल्या साधू संताला खूप म्हणजे एकही संत असं सोडला नाही समाजाने का त्याला त्रास दिला नाही. पण आपले संत त्या परीक्षेला उतरले आणि त्यांनी त्यांचं संतपद सिद्ध करून दाखवलं. शत्रूनी गुण घ्यावा, असं जीवनात जगावं, आणि असेच आपले संत जगले. म्हणूनच ते संत पदाला पोहोचलेले. तर किती आता तुकाराम महाराजांनी एवढा त्रास दिला, शेवट एवढा तो कठोर शत्रू होता. त्यांनी काय केलं शेवटला? तुकिता तुला नेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवली. त्याच्या आधी नाही त्यांनी मस्तक ठेवलं. तिथं कधी ठेवलं? तो काय म्हणतो का मी अशी परीक्षा पाहिली तुकाराम महाराजाची, काही एका पारड्यामध्ये तुकाराम महाराज ठेवले आणि एका पारड्यामध्ये भगवान विष्णू किंवा ब्रह्मदेवा ठेवलं. आणि जेव्हा ते समान पारड झालं तेव्हा मला समजलं का तुकाराम महाराज हेच विष्णू आहेत आणि विष्णू हेच तुकाराम महाराज आहेत. अशी शत्रू निघून घ्यावा. त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं, आपले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आता थोडक्यातच सांगते कारण वेळ आपला खूपच कमी. ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाचे बोट कापले होते, आता शत्रुत्वाचे काही नाहीये, शाहिस्ते खानाचे बोट कापले आणि त्याच काळामध्ये शाहिस्ते खानाच्या मुलीचं कोणीतरी पळून नेली. आता कोणीतरी पळून नेली म्हटल्याच्या नंतर प्रत्येकाला कोणाला बी वाटत जो आपला शत्रू आहे त्यांनीच आपली मुलगी पळून नेली असेल. आणि मग ते शाहिस्ते खानाची बायको शाहिस्ते खानाला बोलायला लागली का तुमच्यामुळे माझ्या मुलीचं अपहरण झाले, माझी मुलगी शिवाजी महाराजांच्याच लोकांनी पळून नेली. त्यावेळेला त्या शाहिस्ते खानाने काय बोललं पाहिजे? शाहिस्ते खान बोलते बायकोला, बेगम शिवा ऐसा है वो किसी की जान ले सकता है, किसी की गर्दन काट सकता है, लेकिन माँ बहन को कभी हाथ नहीं लगा सकता है. माँ बहन की तो हमेशा इज्जत करता है, उसका नाम मत लो. का नाही म्हटलं शाहिस्ते खान का हा खरोखरच शिवाजी महाराजांच्या लोकांनी माझी मुलगी पळून नेली म्हणून, आणि काही वेळात मुलगी सापडली. म्हणजे शत्रूने गुण घ्यावा असं जीवन जगलं पाहिजे. औरंगजेबाशी शिवाजी महाराजांची पूर्ण शत्रुत्वच होतं. पण ज्या वेळेला शिवाजी महाराज या जगाचा निरोप घेतात त्यावेळेला त्या औरंगजेब काय म्हणतोय? भगवंताला अल्लाहला प्रार्थना करतोय. तो बोलतोय, अल्लाह एक नेक बंदा अपने दरवाजे पे आ रहा है, एक नेक बंदा अपने दरवाजे पे आ रहा है, अपने जन्नत की दरवाजा खुला रखो. म्हणजे काय म्हणतोय तो? भगवंता एक असा निशिम भक्त कार्यशील राजा तुझ्या दरबारात आले, त्याला मोक्ष दे, मोक्षाचा दरवाजा खुला ठेव या राजा करता. आयुष्यभर शत्रुत्व होतं. शत्रू असावेत पण त्या शत्रूला आपल्याकडे दाखवणे इतकं ओरिजिनल गुण असला पाहिजे. अशा प्रकारे शत्रूने गुण घ्यावा, असं आपण जीवन जगावा आणि सतत सतत संतांच्या ग्रंथांच्या सत्संगतीच्या सानिध्यात राहावं. आपलं जीवन फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. आणि देव पाप पुण्य हे काही वेगळं नाही. तुम्ही चांगलं जगा, चांगलं वागा, सतत ग्रंथाची संतांची संगत करा. आपल्या साधू संतांनी आपल्याला एवढे उपकार केलेत, एवढे उपकार केलेत. त्या काळात आपण नव्हतो ते खूप चांगलं झालेलं आहे. पण आज त्यांनी आपल्याकरता ग्रंथ ठेवलेत. त्यावेळेला आपल्याला सुद्धा डोक्यामध्ये कली घुसला नसता कशावरून. आपण सुद्धा त्यांच्याविषयी वाईट
वाच्यता केली नसती कशावरून. पण आपण भाग्यवान आहोत, आपण तेव्हा नव्हतो, आता आपण त्यांच्या ग्रंथाच्या संगतीत आहे. त्या विचाराने आपण जीवन जगू हेच मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. आणि माझे हे झालेले प्रवचन रूपी सेवा, प्रवचन रूपी पुष्प माझे सद्गुरू ब्रह्मलीन वेदांतचार्य तुकाराम शास्त्री महामुनी यांच्या चरणी, तसेच सर्व देवदेवतांच्या चरणी, माझ्या आईवडिलांच्या चरणी समर्पित करते. आणि तुम्ही सर्व श्रोते सज्जन, तुमच्याही चरणी मी माझी झालेली सेवा समर्पित करते. न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणे घ्यावे तुमचे विनवितसे. बालक बोबडा बोले का वाकुड्या चिका चाले, सोज करुणे माऊले रिजे जेले. या न्यायाने जे काही माझ्या वाणीतून आलं असेल ते पवित्र करून घ्या. योग्य असेल ते आचरणात आणा, अयोग्य असेल ते माझं मला परत करा. एवढंच बोलून मी माझ्या वाणीला इथंच पूर्ण विराम देते. विठ्ठल